सर्वात आधी जाऊया योगेश यांच्याकडे। नाशिकमध्ये काय नेमकं सगळं वातावरण राजकीय नाशिकमध्ये तापलंय का जाणून घेऊया। योगेश, आज हिवाळी अधिवेशन तिकडे सुरू असताना भुजबळ मात्र नाशिकमध्ये आपली नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कशा पद्धतीने आज त्यांची भूमिका ते जाहीर करतील, काय काय नेमकं नियोजन आज नाशिकमध्ये या दृष्टीने? खरं अनुपमा, नाशिकमध्ये थंडी प्रचंड पडलेली आहे, कडाक्याची थंडी आहे आणि असं असताना राजकीय तापमान मात्र आपल्याला वाढलेलं दिसून येत आहे। विशेषतः भुजबळ यांच्या भोवतीचं हे वातावरण आहे। आपण भुजबळ फार्म हाऊसवरच आहोत। भुजबळ फार्म हाऊसवरून आज छगन भुजबळ 9:30-10च्या सुमारास मेळाव्यासाठी निघतील। त्यांनी आपला मेळावा नांदूर नाका परिसरामध्ये जेजूरकर मळा या परिसरामध्ये ठेवलेला आहे आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांशी, राज्यभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी ते या ठिकाणी चर्चा करतील, संबोधन करतील आणि आपलं भाषण करत उघडपणे आपली भूमिका मांडतील। काल त्यांनी प्रत्येकाच्या भूमिका या जाणून घेतल्या होत्या, प्रत्येकाची मतं जाणून घेतली होती। सगळे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका त्यांच्या समोर मांडल्या होत्या, येवल्यातही आणि नाशिकमध्येही दोन्ही ठिकाणी हे त्यांनी केलं। दिवसभर त्यांनी हे केल्यानंतर आज ते या मेळाव्याला संबोधन करणारे, त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर करतील। खरं म्हणजे काल जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामध्ये ते अजित पवार प्रमुख अडसर आहेत त्यांच्या मंत्रिपदासाठी किंवा एकूणच त्यांच्या वागण्यामुळे त्यांना मोठं दुःख झालेलं आहे। ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना करण्यात आली, ज्या पद्धतीनं त्यांना डॉमिनेट करण्यात आलं प्रत्येक वेळेस पक्षामध्ये, त्याचं दुःख त्यांना आहे आणि त्यांचा हा सगळा बांध मंत्रिपद न दिल्यामुळे फुटलेला आहे आणि त्यामुळे ते आता थेट अजित पवारांवर आरोप करू लागलेत। वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहेत। मात्र यामध्ये राष्ट्रवादी पक्षातल्या कोणत्याही नेत्या, बाकीच्या नेत्यांवर केलेले नाही। मात्र 3 जण, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार, हे तिघं मिळूनच पूर्ण पक्षामध्ये निर्णय घेतात आणि मला काहीही विचारलं जात नाही, ज्येष्ठ असूनही मला डावललं जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आणि त्यामुळे मी लहान मुलासारखा किंवा एखाद्या खेळण्यासारखा या ठिकाणी राहणार नाही, तर मी आता माझी वेगळी भूमिका मांडणार, असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता भुजबळ वेगळी भूमिका काय मांडतात, वेगळ्या पक्षात जाण्याचं काही बोलतात का, किंवा वेगळं काही ओबीसींसाठीचं आंदोलन या ठिकाणी उभं करतात का, किंवा ओबीसींचा एक नवीन लढा या ठिकाणी सुरू करतात का, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। अनुपमा, निश्चितच योगेश, तुम्ही दिलेली आहे माहितीचा दुसरा खरं तर अंक रंगतोय, तो म्हणजे नागपूरमध्ये, आणि या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमध्ये याच घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत।